अमरावतीच्या भाजप उमेदवार नवनीत राणा या भाजप संस्कृतीत अजूनही रुळलेला काही दिसत नाहीयेत। देशभर भाजप मोदींच्या नावे मत मागत असताना इथं नवनीत राणांना बहुतेक मोदींवर भरोसा दिसत नाहीये। कारण मोदी लाटेवर निवडून येईन असं समजून गाफीर राहू नका असा सल्लाच त्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय। नवनीत राणांना मोदींवर भरोसा नाही का? मोदी लाटेबाबत नवनीत राणांना अविश्वास। 2019 ला मोदी लाटेविरुद्ध निवडून आल्याचा दाखला। नवनीत राणांनी हातात भाजपचं कमळ घेतलं असलं तरी त्यांचा अजूनही मोदींच्या करिश्म्यावर विश्वास बसलेला दिसत नाहीये। अमरावतीच्या प्रचार सभांमध्ये नवनीत राणा हे जाहीरपणे सांगू लागले आहेत। कार्यकर्त्यांनी मोदी लाटेच्या भ्रमात राहू नका असा इशारा दिलाय। 2019 मध्ये मोदी लाटेच्या विरोधातही स्वतः निवडून आल्याचा दाखला त्यांनी दिलेला आहे। जर कोणी फुग्यात राहत असाल की मोदीजीची हवा आहे तर गोष्टी लक्षात ठेवा। 2019 मध्ये एक निर्दलीय एक इंडिपेंडेंट खासदार निवडून आली होती। एवढी मोठी यंत्रणा असूनही सुद्धा एक निर्दलीय व्यक्ती या जिल्ह्यामध्ये झेंडा काढून गेली होती। नवनीत राणांच्या वक्तव्यावर सारवासारव करण्याची वेळ महायुतीच्या नेत्यांना आली आहे। देशात मोदी विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना असल्याचं संजय शिरसाटांनी सांगितलं आहे। नवनीत राणांचं ते वैयक्तिक मत असल्याचं महायुती सांगू लागलेली आहे। ते त्याचं मत असावं, तिचं ते वैयक्तिक मत असावं, परंतु आम्ही मोदी साहेबांच्या बरोबर आहोत आणि मोदी साहेबांसाठी आम्हाला हे निवडणूक जिंकणं गरजेचं आहे। चंद्रशेखर बावनकुळेंनी रवी राणांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यालाही नवनीत राणांनी जाहीर विरोध केला होता। आता तर थेट मोदींच्या करिश्म्यावर नवनीत राणांनी अविश्वास दाखवल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। सचिन बडेसह सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। त्या वक्तव्यावरून आता नवनीत राणांनी घुमजाव केलाय। माझं विधान चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं असं राणा म्हणतायत। मोदींची हवा होती आणि भविष्यात देखील राहील असं म्हणत नवनीत राणांनी यू-टर्न घेतलाय। आज आम्ही सगळे मोदीजींचे नावाने लोकांकडे जात आहे, मोदीजींचा नमस्कार सांगताय, मोदीजींचे विकास काम आम्ही सांगताय आणि पूर्ण देशामध्ये कोणताही ऑपोजिशन व्यक्ती त्यांच्या समोर नाही। तो मोदीजींची हवा होती आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे। देशाची प्रगतीसाठी हे मोदीजी आवश्यक आहे आणि अबकी बार 400 पार आणि मोदीजी परत एकदा 2024 मध्ये हे आमच्या देशाचे प्रधानमंत्री होणार आहे। त्याच्याच सोबत आमचे आदरणीय प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब जे आमचे नेते आहेत त्यांच्याबद्दल ना सांगताना अशा पद्धतीने एडिट करून ते विरोधक काही ना काही काम करण्याचं हा पूर्ण प्रयत्न करत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।